जर मी असं म्हणाले, की मला फ्युचर दिसतं, म्हणजे मी इथे बसून तुम्हाला सांगू शकते, की "बहन तेरा कटने वाला है, भाई तेरा कटने वाला है, सो भाग वहाँ से." सो येस, मी आज तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. त्यावरून तुम्हाला कळेल, की ते रिलेशनशिप नाहीये परफेक्ट तुमच्यासाठी. तुमचा पत्ता कट होणार आहे. समोरचा तुम्हाला वेड्यात काढतोय आणि तुम्ही निघताय सुद्धा. कारण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात टाईमपास करायला सध्या काही नाहीये आणि तुम्ही अवेलेबल आहात, 24 तास अवेलेबल आहात त्या व्यक्तीसाठी आणि तुम्ही भाव सुद्धा देताय. सो छान वाटतंय त्या व्यक्तीला. पण तुम्ही परमनंट नाही आहात किंवा तुम्ही खरे नाही आहात त्यांच्यासाठी. तुम्हाला ते सहज सोडून जाऊ शकतात. सो आज तेच तुम्हाला सांगणार आहे. या लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता, की समोरची व्यक्ती तुमच्यात फार काही इंटरेस्टेड नाहीये आणि लाँग टर्म टिकणारही नाहीये. आपका कटने वाला है. सो निकलो वहाँ से. निकलो इसलिए बोल रही हूँ मैं, कारण तुमच्या मानसिक अवस्थेची वाट लागू शकते आणि मग मानसिक अवस्थेची वाट लागली, की मग डिप्रेशन आणि मग कशातच मन न लागणं, सगळ्या गोष्टींची वाट लागायला लागते. सो वेळीच सावधान करतीये मी. सावधान रहे, सतर्क रहे. सध्या मात्र व्हिडिओला सुरुवात करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. हे दरवेळी मी यासाठी सांगते बिकॉज आता मला सवयच लागली आहे जेव्हाही मी माझं इंट्रोडक्शन देते. सो त्यामुळे. तर आजचा व्हिडिओ अति महत्त्वाचा आहे. खूप मनापासून मी बनवतीये बिकॉज बऱ्याच जणांचं काय होतं, सुरुवातीलाच हार्ट ब्रेक खूप जास्त होतं आणि मग त्यानंतर कोणावरच विश्वास राहत नाही. जग नकोसं वाटायला लागतं. स्वतःला खूप त्रास करून घेतात आणि तुम्हाला असं त्रासात पाहून तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स त्यांनाही टेन्शन यायला लागतं, की काय होतंय नेमकं? सो वेळीच थांबलेलं बरं मला असं वाटतं. तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं, की जरी समोरची व्यक्ती रेड फ्लॅग असेल, तरी मी माझ्या प्रेमाने तिला ग्रीन फ्लॅगमध्ये बदलून टाकेल. ती व्यक्ती चांगली वागेल माझ्या प्रेमाने. असं नाही होत. त्यांनी आधीच ते फिक्स केलेलं असतं. बरं, असं झालं तरी 0.0001 केसमध्ये असं होतं. दरवेळी होत नाही आणि त्या प्रोसेसपर्यंत पोहोचण्यापर्यंत म्हणजे रेड टू ग्रीन फ्लॅगपर्यंत जाईपर्यंत तुमच्या मेंटल हेल्थची वाट लागते. सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही विसरता. तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला समजत नाही मी काय वागतोय, वागतीये. ओके. आजचा जो व्हिडिओ आहे तो मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. प्लीज नीट लक्षात घ्या आणि वेळीच सावधान व्हा. त्या खराब रिलेशनशिपमधून बाहेर पडा. नंबर 1 गोष्ट त्यामधली, की समोरचा व्यक्ती म्हणतोय, की रिलेशनशिप वगैरे तर नाही, पण आपण छान फ्रेंड्स राहू शकतो. म्हणजे एकतर तुम्ही भेटलात डेटिंग ॲप थ्रू किंवा डेट करण्यासाठी किंवा मॅट्रिमोनी थ्रू लग्नासाठी आणि ती व्यक्ती म्हणतीये, की आपण फ्रेंड्स बनवू शकतो, मी रेडी नाहीये. मग तू भेटलाच का? तू भेटलीसच का? सो हे जे असे माणसं असतात ना, यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. किंवा सुरुवातीला तुमचं छान चालू असतं, प्रपोज वगैरे कोणी केलेला नसतो, पण रिलेशन एक सुरू असतं आणि जेव्हाही तुम्ही छान एफर्ट्स टाकण्याचा प्रयत्न करता, ती व्यक्ती तेच म्हणते, की आपण फ्रेंड्स राहूयात, असं-तसं. पण हे का? जर तुमचा मेन मुद्दाच काहीतरी आहे डेट करण्याचा किंवा लग्नाचा, तर तुम्ही फ्रेंडशिपमध्ये का घुसताय? हे जर का ती व्यक्ती सतत बोलत असेल ना, तर तेरा पत्ता भाई कटने वाला है. कारण तुमच्यापेक्षा बेटर कोणीतरी भेटलं, ती व्यक्ती तिकडे जाणार आहे. हे प्लीज नीट लक्षात घ्या, की तुम्ही नाही आहात त्यांच्यासाठी परफेक्ट वन किंवा त्यांना जे हवंय ते तुम्ही नाही आहात. मग तुमच्यासोबत का बोलताय? बिकॉज तुम्ही भाव देताय आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात सध्या कोणी नाहीये. सो तब तक हँडल कर लेते अशा टाइपचं आहे. तुमच्यापेक्षा किंवा त्यांना जशी व्यक्ती हवी आहे तशी भेटली तर ते तिकडे जाणारच आहेत. सो त्यामुळे जर का कोणी तुम्हाला असं म्हणत असेल, तर तेरा कटने वाला है. सो नकोय फ्रेंडशिप वगैरे काही नको. तुम्ही आपले बाजूला व्हा. बऱ्याच मॅट्रिमोनी केसेसमध्ये असं घडतं, की लग्नासाठी तुम्ही भेटताय ना, बरं आवडलात, नाही आवडलात हा पुढचा विषय आहे. मैत्रीवर काय येताय मग तुम्ही? सुरुवातीचे काही दिवस छान बोलतात. समोरची व्यक्ती आपल्याला छान होप्स वगैरे देते, छान वागते, जेणेकरून आपण छानशी स्वप्न पाहायला लागतो आणि जेव्हा आपण इन्व्हॉल्व होतो, तेव्हा त्या व्यक्तीचे शब्द असे व्हायला लागतात, की आपण फ्रेंड्स राहूयात किंवा ती व्यक्ती जास्त काही असं तुमचं असं काही बोलत नाही. फ्युचरबद्दल काही बोलत नाही, की आपण असं करूयात, आपलं हे, आपलं ते. काहीच नसतं त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये. कुठेही एकत्र तुम्ही नसता. सो इट मीन्स की तुम्ही त्या व्यक्तीसाठी तितकेसे इम्पोर्टंट नाही आहात आणि फुल ऑन स्कॅम चालू आहे. बऱ्याचदा काही जण ॲक्टिंग खूप भारी करतात, खूप भारी करतात.
ॲक्टर्सपेक्षाही काही नॉर्मल लोक खूप भारी ॲक्टिंग करतात, प्रेमाची ॲक्टिंग करतात. पण तिथेही तुम्हाला समजून जायचं आहे, की जर का समोरचा व्यक्ती कमिटमेंटसाठी रेडीच नसेल आणि काहीही छान व्हॅलिड रिझन देत नसेल, इट मीन्स की ती व्यक्ती तुम्हाला आज ना उद्या सोडून जाणारच आहे. तुम्ही जस्ट तोपर्यंत बॅकअप प्लॅन आहात. कोई नहीं तो ये तो है तब तक. हां, असं आहे त्या व्यक्तीचं आणि ती व्यक्ती इमोशनली अवेलेबल नाहीये तुमच्यासाठी बिकॉज तुम्ही त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या टाइपचे नाही आहात त्या व्यक्तीसाठी. मग हे का सगळं? त्याचंच उत्तर मी तुम्हाला दिलं बिकॉज टाईमपास. काहीतरी हवं ना आयुष्यात वेगळं. कोणीतरी मला भाव देतंय ही गोष्ट काही लोकांना खूप भारी वाटते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा छान पद्धतीने यूज करून घेतला जातो आणि तुम्ही इतके वेडे असता, त्या व्यक्तीच्या प्रेमात बुडालेले असता, की तुम्हाला सगळंच छान वाटतं. सो वेळीच सावधान व्हा आणि त्यातून बाहेर पडा. जो व्यक्ती कमिटमेंटसाठी रेडी नसतो, का तुमचा वेळ वाया घालवतोय आणि आपण डेट किंवा मॅट्रिमोनी साइट थ्रू फ्रेंडशिप करायला नसतो आलेलो. तर काही फ्रेंडशिप ॲप नाहीये. चलो फ्रेंडशिप करणे आते है. सो प्लीज नीट विचार करा. नंबर 2 माझं शेड्यूल खूप बिझी असतं. असं जर का तो, ती म्हणत असेल तुमच्या प्रत्येकच बोलण्यामागे, की "का नाही फोन केला? मग आपल्याला भेटायचं होतं ना, मग असंच ना, तसंच ना." माझं शेड्यूल बिझी असतं. मी बिझी होतो, मी बिझी होते. हे जर का सतत होत असेल, मी समजू शकते, की माणसं बिझी असतात. 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, पण सतत, सतत, सतत हेच तुम्हाला ऐकायला मिळत असेल आणि तुम्ही विश्वास ठेवत असाल, तर तुमच्यासारखं बेवकूफ, वेडं कोणी नाहीये. हां. 5 सेकंद लागतात मोजून. तुम्ही सुद्धा आता टायमर लावा व्हिडिओ संपल्यानंतर, की "हे आय एम बिझी. मी तुला नंतर कॉल करू? चालेल, आपण नंतर भेटूयात, बोलूयात." जे काही असेल हे सगळं बोलायला मोजून मोजून 5 सेकंड्स लागतात. पण ती व्यक्ती तितकाही वेळ तुम्हाला देत नाहीये आणि तुम्ही "हां, बिझी असेल गं तो, नाहीतर त्याचं माझ्यावर प्रेम आहे. बिझी असेल ती, घरचे असतील, असं तसं." असं असेल ना, सो तेरा तो कटने ही वाला है भाई. 100% लिख ले मेरे से. सुरुवातीचे काही दिवस खूप बोलणं होतं आणि नंतर हे घडत असेल तर हे एक मोठं लक्षण आहे. बिकॉज सुरुवातीला ती व्यक्ती जाणून घेत असते, ही माझ्या टाइपची आहे की नाही, माझ्या टाइपचा हा आहे की नाही आणि नाही वाटलं मग इग्नोर करायची ही एक वेगळी गोष्ट असते, की घोस्टिंग करायचं. वाटेल तेव्हा यायचं, वाटेल तेव्हा गायब व्हायचं किंवा घाणेरडी कारणं द्यायचं. की हे असंच आहे, तसंच आहे आणि तुम्ही इतके त्या प्रेमात बुडालेले असता, की तुम्ही ए टू झेड त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवता. विश्वास ठेवताय, तर तुमचा तो विश्वास असा उडणार आहे. इतका उडेल, की यानंतर या रिलेशनशिप नंतर तुम्ही लवकर कोणावरच विश्वास नाही ठेवू शकणार. सगळे चीटर आहेत, असंच तुम्हाला वाटायला लागेल. पण इथे तुमचीच चूक आहे ना, की तुम्ही इतका ब्लाइंड ट्रस्ट ठेवताय कोणावर तरी. ट्रस्ट एक वेगळी गोष्ट आहे आणि ब्लाइंड ट्रस्ट एक वेगळी गोष्ट आहे. सो ही लक्षणं असतात. आपल्याला समोरचा व्यक्ती देत असतो, पण आपल्याला ते दिसत नाही. सो प्लीज नीट डोळे उघडा आणि बघा ही लक्षणं. सो तो व्यक्ती जर का सतत बिझी, बिझी, बिझी असेल आणि खूप स्वतःबद्दल असं घमंड असेल, की "हां, माझं काम इतकं हे, ते." तर तेरा कटने वाला है आज ना तो कल कटने ही वाला है. जब उसकी लाईफ में कोई और आ जाएगा म्हणजे आवडीनुसार एखादी व्यक्ती येईल किंवा काहीतरी छान एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यात येईल तिच्या नजरेतून. हां, त्या व्यक्तीच्या नजरेतून छान व्यक्ती आली, की तुमचा पत्ता कट होणारच आहे. 100% लिहून घ्या माझ्याकडून. सो जो आप में चुल है ना कि मैं उसे बदल दूँगी, मैं उसे बदल दूँगा, कुछ नहीं होने वाला, कुछ नहीं होने वाला. आजकालचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये पेशन्स नाहीयेत. इमोशनल अवेलेबल नाहीयेत बरेच लोक. सो पत्ता तो कट होने वाला है. प्लीज ही गोष्ट सिरियसली घ्या. तिसरी गोष्ट म्हणजेच की जर का तो समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल, की मला स्लो जायला आवडतं. सगळ्याच गोष्टींमध्ये स्लो जायला आवडतं. इन द सेन्स रिलेशनशिपच्या बाबतीत, की आपण इतक्या लवकर नको डिसिजन घ्यायला. लग्नाच्या बाबतीत आपण इतक्या लवकर नको डिसिजन घ्यायला आणि त्यातल्या त्यात तुम्ही डेटिंगसाठी किंवा मॅट्रिमोनी लग्नासाठीच भेटलेले असाल मॅट्रिमोनी थ्रू आणि तरी पण ही व्यक्ती म्हणते, की मला स्लो जायचंय. म्हणजे स्लो असं किती? 1-2 महिने ठीक आहे एकमेकांना जाणून घेण्यासाठी. पण आणखी स्लो जायचं असेल तर भाई तुमचा प्रॉपर यूज होणार आहे. टाईमपास म्हणून हे सगळं चाललंय. बिकॉज आपण लग्नासाठीच भेटतो ना. ठीक आहे, आपण एकमेकांसोबत वेळ घालवतोय, थोडेफार विचार पटले, वाइब्स मॅच झाल्या तर ठीक, नाहीतर नाही. पण मला स्लो जायचंय. मग मी असं किती वेळ वाया घालवू त्या व्यक्तीसाठी? तुम्हाला ओके आहे ती व्यक्ती. समोरचा व्यक्ती कन्फ्यूज आहे किंवा त्याला स्लो जायचंय हे एक कारण असतं. कारण दिलं जातं, मला स्लो जायचंय.
मला फार घाई नाही करायची रिलेशनशिपमध्ये, घाई कोणालाच नको असते. पण इतकंही स्लो नाही जायचं, की काय चाललंय हे? काय होतं ना या स्लो प्रोसेसमध्ये आपण विचार करून ओव्हर थिंकिंग करून स्वतःला खूप त्रास देत असतो, की ही व्यक्ती अशी का बोलतीये? मग मी इम्प्रेस करण्यासाठी काय करू? बरं मी हे केलं, मग ती व्यक्ती इम्प्रेस का नाही होत आहे? सो अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि या प्रोसेसमध्ये ना त्या व्यक्तीला तुमचं काहीच कौतुक नसतं. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही काहीतरी अचीव्ह केलत आणि तुम्ही एक्साइटमेंटमध्ये सांगितलं, "अरे बापरे! हे घडलं माझ्यासोबत." समोरची व्यक्ती, "अरे हां, काँग्रॅच्युलेशन्स." दॅट्स इट. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. फॉर्मॅलिटी असतं ते. फॉर्मॅलिटी क्यों चाहिए भाई? हे वेगळं आहे. आपण ऑफिसमध्ये नाही आहोत फॉर्मॅलिटी म्हणून बोलायला, है ना? किंवा आपण अनोळखी नाही आहोत फॉर्मॅलिटी करायला. सो तुम्हाला हे लक्षण समजून घ्यायचंय. मी खूप कळवळीने सांगतेय, समोरचा व्यक्ती जर का असं म्हणत असेल, तर प्लीज आपल्या प्रेमावर कंट्रोल ठेवा. तुमच्या अट्रॅक्शनवर कंट्रोल ठेवा. वाहतच जाताय तुम्ही. तुम्हाला माहिती आहे समोर तुम्ही दरीत कोसळणार आहात, तरी काही जायची गरज आहे. आणि हे अगदीच तसं आहे. आणि त्यामध्ये मी म्हणेल, की समोरची व्यक्ती चुकीची आहे का? ती चुकीची आहे असं तिच्या नजरेत नसतं. तिला कधीच वाटत नाही, की आपण काहीतरी चुकीचं करतोय. बिकॉज वो किसी अच्छे की तलाश में रहता है. त्याच्या मनाला आवडेल ती व्यक्ती. तुम्ही इन्व्हॉल्व होताय. तुम्ही खूप अपेक्षा ठेवताय. तुम्ही स्वप्न बघताय. तुम्ही अंधविश्वास ठेवताय. तुम्ही करताय हे सगळं. समोरचा व्यक्ती तुम्हाला काही दाखवत नाहीये. तुम्हाला अशी लक्षणं दाखवतोय किंवा बऱ्याचदा काय होतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये नुकतीच ओळख झाल्यावर समोरचा व्यक्ती खूप छान वागत असतो. त्या छान वागण्याने आपण इतके खुश झालेलो असतो, इतके इम्प्रेस झालेलो असतो, की त्यानंतरचं ते वाईट वागणं आपल्याला दिसतच नाही किंवा दिसत असेल तरी आपण सहज इग्नोर करतो आणि इथेच तुम्ही चुकता. इग्नोर करता, मग तुम्ही सगळं सहन करायला लागता किंवा सगळं ॲडजस्ट करायला लागतं. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ खराब झालेली असते आणि मग ती व्यक्ती सोडून गेली, की मग झालं डिप्रेशनला सुरुवात. रात्री झोप लागत नाही, जेवण जात नाही, कुठेही जायची इच्छा होत नाही, घराबाहेर पडायची इच्छा होत नाही, कशातच मन लागत नाहीये. हे सगळं व्हायला लागतं. त्यामुळे वेळीच ही लक्षणं ओळखा आणि त्या नात्यातून बाहेर पडा. जेव्हा तुम्ही स्वतःहून नात्यातून बाहेर पडता ना, हील होण्यासाठी कमी वेळ जातो. पण जेव्हा अशी ती व्यक्ती सोडून तुम्हाला जाते किंवा काहीतरी डेंजर कारणं तुमच्या तोंडावर देते, त्या गोष्टीतून बाहेर पडायला खूप वेळ जातो. मग हे असं का, तसं का, तसं का? त्यापेक्षा होता तो, होती ती असं म्हणायचं कोणतीही शिवी तुम्ही इथे ॲड करू शकता आणि तिथून निघू शकता. हे तुमच्या भल्यासाठी मी सांगतीये. या सगळ्या गोष्टीतून मी निघालीये बाहेर. सो त्यामुळे तुम्हाला सांगतीये. मला सांगणारं कोणी नव्हतं. निदान तुम्हाला सांगायला मी आहे. सो वेळी सावधान व्हा आणि नको असलेल्या नात्यातून प्लीज बाहेर पडा. पण माझं प्रेम आहे त्याचं काय? प्रेम गेलं उडत. प्रेम काय अनेकदा होतं. एकदाच होतं असं नाहीये. खरंच अनेकदा होतं. ती परफेक्ट व्यक्ती आयुष्यात तर येऊ द्या. तुम्ही बाहेर आणखी बघा तरी. कदाचित तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला भेटेलही. लगेच नाही भेटणार. आणि काही गोष्टी ना तुम्हाला हील करण्यासाठी असतात. तुम्हाला शिकवण्यासाठी असतात. जे ब्रेकअप होतं ते चांगल्यासाठी होतं. बिकॉज तिथे तुम्हाला शिकायला मिळतं, की मी काय वेडेपणा केला, मी किती ओव्हर केलं किंवा मी किती विश्वास ठेवला. हे मला दरवेळी करायचं नाहीये. मला हे पुढच्या केसमध्ये करायचं नाहीये. मला स्वतःसाठी स्टँड घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अक्कल यावी म्हणून कधी-कधी तुमचं ब्रेकअप होतं. सो ब्रेकअपला पॉझिटिव्ह अँगलने घ्या आणि ही लक्षणं ओळखा आणि खुश राहा. कारण मानसिक अवस्था नीट असणं फार महत्त्वाचं असतं. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला कमेंट्समध्ये कळवा आणि नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. बाय. आय लव्ह यू. बाय.